नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परभणीमध्ये 13 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हनुमान मंदिर परिसरात महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधील कथित आर्थिक अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली। मात्र या आंदोलनानंतर परभणीच्या राजकीय वर्तुळात आता एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे। हा मुद्दा केवळ परभणीपुरता मर्यादित नव्हता। महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाने हा आंदोलनाचा कार्यक्रम राबवला। त्यामुळे हा केवळ पक्षीय कार्यक्रम नसून सामाजिक आणि धार्मिक भावना जोडलेला विषय असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले। परंतु परभणीत चित्र काहीसे वेगळे दिसले। शहरात काँग्रेसचे 12 नगरसेवक आणि एक उपमहापौर असतानाही अनेक प्रमुख चेहरे या आंदोलनात दिसले नाहीत। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक पातळीवर अशी चर्चा ऐकायला मिळत आहे की पक्षामध्ये गटबाजी वाढत आहे का? सामाजिक विषयांवर सर्वजण एकत्र का आले नाहीत? पक्षाच्या नेतृत्वाला सर्व घटकांकडून समान पाठिंबा मिळत आहे का? हे पण प्रश्न आहेत। याहूनही गंभीर प्रश्न काही नागरिक उपस्थित करत आहेत। जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व मुस्लिम समाजातून येत असल्यामुळे इतर समाजातील काही पदाधिकारी अशा कार्यक्रमांपासून दूर राहतात का? हा केवळ योगायोग आहे की यामागे अंतर्गत मतभेद आहेत? तसेच मुस्लिम समाजातील अनेक युवक आणि कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे। प्रत्येक सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर फक्त मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनीच पुढे यायचे का? हा पण प्रश्न आहे। इतर समाजातील काँग्रेस पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अशा प्रश्नावर समान जबाबदारी स्वीकारू नये का? असा प्रश्न आहे। हे प्रश्न आता राजकीय चर्चेचा विषय बनले आहेत। कारण सामाजिक सलोखा, धार्मिक भावना आणि जनतेचे प्रश्न हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाशी संबंधित असतात। दुसरीकडे काँग्रेसचे म्हणणे आहे की त्यांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टमधील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी आणि नाझिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत संविधानिक मार्गाने आंदोलन केलं आहे। आता या आंदोलनानंतर पक्षातील अनुपस्थित अंतर्गत मतभेद आणि स्थानिक राजकारणावर उठलेले प्रश्न याची उत्तरे काँग्रेस नेतृत्व कशा प्रकारे देते याकडे परभणीसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। राम मंदिरच्या संदर्भात आपण सगळ्यांनी पाहिलं की देशामध्ये फार आस्थेने सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिरची उभारणी झाली आणि सबंध देशाचे मुस्लिम संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आणि कोणत्याही प्रकारचा देशामध्ये सामाजिक सलोखा अबाधित राहावा हे दृष्टिकोन ठेवून हे देशामध्ये सर्व धर्म संभावायचं एक वातावरण आतापर्यंत होतं। पण मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे देशामध्ये जातीय सलोखा बिघडण्याचं काम सातत्याने हे देशामध्ये चालू आहे। राम मंदिरची जे उभारणी भारतीय जनता पक्ष यांनी फार उभारणी केली होती आणि संबंध देशाच्या हिंदू मुस्लिम लोकांचा पाठिंबा ते राम मंदिराला होता। पण आज आपण पाहिला जे रामाच्या नावाने जे निवडून आले, आज ते राम मंदिर मध्ये हजारो कोटी रुपयाचा चोरी उघडकीस आलेली आहे आणि पैशाची चोरीच्या व्यतिरिक्त जे राम भक्तांनी हे देशामध्ये आस्थेने हिरे जवाहरात चांदी सोना याच्या तो पावत्या पण नाही एवढे मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या, ते सुद्धा गायब आहे। ट्रस्टी त्यांचेच आहे, राज्य सरकार त्यांचंच आहे, केंद्र सरकार त्यांच्याच आहे। आता न्याय तरी कुठं मागायचा? इवन दिवसेंदिवस लोकांचा न्याय व्यवस्थेपर्यंत विश्वास कमी होत चाललाय। हे देशामध्ये कुणाचा राज्य आहे? कायद्याचा राज्य आहे का 4-2 लोकांचा राज्य आहे? हे जनतेसमोर प्रश्न पडलेला आहे। आणि दुसरा, मोहम्मद पैगंबरचे विरोधामध्ये नाझिया इलाही यांनी सातत्याने असं वक्तव्य केलं जे शोभनीय नाही।
आणि त्याच्या विरोधात कारवाई होत नाही, त्याला अटक होत नाही. अनेक मुस्लिम संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केले, निवेदन दिले. कोणाचा पाठबळ आहे? राम मंदिरच्या पाठीमागे चोर लोक आहेत. कोणाचा पाठबळ आहे? नाझिया इलाहीचे पाठीमाग. हे सर्व गोष्टीचा संदर्भामध्ये आज काँग्रेस पक्षाचे वतीने या ठिकाणी मी आंदोलन केले हनुमान मंदिराच्या समोर आणि जिल्हाधिकारीला निवेदन एक दिलं. जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत द्रौपदी मुर्मू जे राष्ट्रपती आहे, जे देशामध्ये राज्यामध्ये हेट स्पीचेस चालू आहे. संग्राम जगताप असतील, पडळकर असतील, खासदार मेघा कुलकर्णी असतील, भंडारी महाराज असतील, हे सातत्याने हे राज्यामध्ये दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं वक्तृत्व करत आहे. जे भाजप प्रणित राज्य आहे, त्या राज्यामध्ये 1,53,000 मुसलमानाचे घरं पाडण्यात आली. 7 लाख लोक बेघर झाले. 1300 मस्जिद, मदरसे, खानका हे देशामध्ये पाडण्यात आले. 25 एका वर्षात जून 2024 ते 2025 एका कालखंडामध्ये तरुण 25 मुसलमानांची हत्या करण्यात आली बजरंग कार्यकर्त्याच्या मार्फत. 13 ठिकाणी फक्त FIR केली, बाकी ठिकाणी FIR सुद्धा केले नाही. तर आमची हे मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोख आहे, जे हिंदू मुस्लिमचा एकोपा आहे, याला कुठंतरी नष्ट करण्याचं काम चालू आहे. तर बाबासाहेब आंबेडकरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान केला जाते. छत्रपती शिवाजी महाराजचे संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक ह्या ठिकाणी करतात. महात्मा फुलेच्या बद्दल करतात. तर काय महापुरुष असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा पैगंबर असतील, यांच्या बेसूट वक्तृत्व करणार लोकांना विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हे देशामध्ये लागू झाला, VP सिंगाने केलं, तसा एक ॲक्ट हे सरकार तो करणार नाही. पण मुसलमानाच्या संरक्षणासाठी सुद्धा तसं प्रकारचा संरक्षण कायदा हे देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून मुस्लिम समाज स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला मानेल आणि त्याच्या माध्यमातून हे देशामध्ये जे हजारो शेकडो वर्षाचं जे एकोपाचं वातावरण हे टिकून राहील.